नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। प्रश्न आहे आता, ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी। उत्तर, व्हिडिओ गेम, त्यानंतर रोमांचक कथा वाचणे। हा प्रश्न, गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी। उत्तर, आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या, त्यानंतर हिरव्यागार घाटी। प्रश्न, ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत। उत्तर, प्रथमोपचार, मलमपट्टी, औषधे दिली, हरवलेल्या यात्रेकरूंना शोधण्यास मदत केली। प्रश्न दुसरा, एका शब्दांत उत्तरे लिहा। उत्तर, ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण। उत्तर, काशी। हा प्रश्न, अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण। उत्तर, गंगोत्री। ही प्रश्न, बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक। उत्तर, वीर पदक। प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न, पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा। उत्तर, ईशान हा निसर्गप्रेमी आहे, साहस हा त्याचा मूळ स्वभाव आहे, मुळातच साहसी असल्यामुळे गिर्यारोहणासारखा धाडसी प्रकार त्याला आवडतो, अतिशय कष्ट करण्याची तयारी आणि मित्रप्रेम हे त्याचे गुण या पाठात दिसून येतात। संकटाशी दोन हात करताना स्थिर राहण्याची वृत्ती ईशानला धाडसी स्वभाव दाखवून देतो। ईशानमध्ये संवेदनशीलता आहे, मदत करण्याची परोपकारी वृत्ती आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य आहे, खरे खोटे बरे वाईट त्याला समजते, खडतर काळातील संघटन शक्ती त्याच्या वागण्यातून दिसून येते। प्रश्न आ, ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा। उत्तर, ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या कुवतीनुसार यात्रेकरूंची मदत करण्याचा प्रयत्न केला। दुकानदार अतिशय महाग वस्तू विकत आहेत हे लक्षात येताच आपल्याकडील बिस्किटे, फळे, पाण्याच्या बाटल्या त्यांनी लहान मुलांना दिल्या। जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांना मलमपट्टी केली, आपल्याकडील औषधे त्यांना दिली। जे यात्रेकरू हरवले होते त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न केले। हवाई दलाचे हेलिकॉप्टर आल्यानंतर यात्रेकरूंना तेथे पोहोचवायला जवानांना मदत केली। ही प्रश्न, कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तींना कोणती मदत कराल ते लिहा। उत्तर, आमच्या घराबाहेर नेहमी एक भिकारी झाडाखाली बसलेला असतो। थंडीच्या दिवसात अपुऱ्या कपड्यांमुळे आणि कोणतेही पांघरूण नसल्यामुळे तो कुडकुडत असलेला मला दिसला। मी धावत जाऊन आईला सांगितले आणि आईकडे बाबांचे काही जुने कपडे मागितले। आमच्याकडे खूप वर्षापासून वापरात नसलेले एक ब्लँकेट असल्याचे मला आठवले। आईकडे मागणी करताच तिनेही मला ते काढून दिले। हे जुने कपडे आणि ब्लँकेट असहाय्य गरीब भिकाऱ्याला दिल्यामुळे त्याची मदत करण्याचे समाधान मला मिळाले। खेळूया शब्दांशी। प्रश्न, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा। अ गट ब गट। पहिला वाक्प्रचार आहे, काळजाला घरे पडणे। उत्तर, प्रचंड दुःख होणे, मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे, हैराण होणे, त्रासून जाणे। हा प्रश्न, खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा। तर गिर्यारोहण हा शब्द आहे, याचा वापर करून एक वाक्य आहे, गिर्यारोहण करण्यासाठी गेलेल्या एका गिर्यारोहकाच्या मृत्यूची बातमी ऐकून मन सुन्न झाले। रौद्ररूप, वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने बदललेल्या समुद्राचे रौद्ररूप पाहून मनात धडकी भरली।
भूस्खलन, उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन झाले। ई प्रश्न, बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा। उदाहरणार्थ बेवारस। तर बघा, जबाबदार बेजबाबदार, इमान बेईमान, शिस्त बेशिस्त, रोजगार बेरोजगार, परवा बेपरवा। खालील तक्त्यात विराम चिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा। आता ही विराम चिन्हांची नावे आहे, त्यांची वाक्य बघूया। पहिलं हे विराम चिन्ह आहे स्वल्पविराम, याचा उपयोग बघा इथे केलेला आहे। मी क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डी हे खेळ खेळतो। हा आहे पूर्णविराम, तो घरी गेला, बघा इथे पूर्णविराम वापरलेला आहे। हा अर्धविराम आहे, अर्धविराम, ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही। हे आहे प्रश्नचिन्ह, तू केव्हा आलास, हा प्रश्नचिन्ह। हे आहे उद्गार चिन्ह, शाबास, छान खेळलास। हे आहे एकेरी अवतरण चिन्ह, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। हे आहे एकेरी अवतरण चिन्ह। यानंतर हे दिलेले आहे दुहेरी अवतरण चिन्ह, तो म्हणाला मी येईन, इथे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे। इथे वाचा दिलेले आहे, खालील उतारा वाचा, त्यांचा तुम्हाला समजलेला सारांश रूपाने पुन्हा लिहा। तर हा उतारा तुम्ही वाचायचा आहे, याचा सारांश रूप मी दिलेला आहे। सामान्य माणसाला शब्दा वाचून संवाद साधणे शक्य नसते, त्यांना ठणठणीत बोलणे हवे असते। वेगवेगळ्या व्यक्तींप्रमाणे संवादाचे वेगवेगळे प्रकार असतात। जवळच्या व्यक्तीबरोबर मोकळा संवाद होतो। ही समजूत खोटी असून एकमेकांविषयी माहिती असल्यामुळे या संवादात अवघडलेपण आणि बंधन येतात। एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टी माहीत असल्यामुळे समोरच्याचे मन राखण्याचा प्रयत्न केला जातो। त्यानंतर आहे जाहिरात लेखन। विद्यार्थ्यांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्हाला जाहिरात या घटकांची ओळख झालेली आहे। विविध वस्तू अथवा सेवा या चांगल्या कशा आहेत हे जाहिरातीद्वारे पटवून दिलेले असते। जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय। इंग्रजीत जाहिरात या शब्दासाठी ऍडव्हर्टाइजमेंट हा शब्द वापरला जातो। जाहिरातीचा मुख्य उद्देश वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो। त्याचप्रमाणे शासन व काही समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाज प्रबोधनासाठी व जनहिताय काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात। जाहिरात ही एक कला आहे। तुम्ही अनेक जाहिरातींचे वाचन, निरीक्षण व श्रवणही करत आहात, त्याचे तुम्हाला आकलन होणे हे आजच्या काळातील आवश्यक कौशल्य आहे। जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पन्नाबद्दल किंवा सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात त्याबद्दल कुतूहल किंवा आकर्षण निर्माण करणे ही दोन्ही कौशल्ये आत्मसात करणे हा जाहिरात या घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे। तर बघा, खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। जाहिरात पूर्ण वाचून घ्यायची आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे। यावर विचारलेले प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे जाहिरातीचा विषय, उत्तर डिजिटल शाळा प्रवेश। दुसरा प्रश्न, जाहिरात देणारे जाहिरातदार कोण आहे, मोरगाव। वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक कुठला आहे, डिजिटल वर्गाचे छायाचित्र। जाहिरात कोणासाठी आहे, जाहिरात इयत्ता 1 ते 8वी विद्यार्थ्यांसाठी आहे। हा प्रश्न, वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते। जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी रंगसंगती उत्तम असणे आवश्यक आहे। आकर्षक चित्रांचा समावेश जाहिरातीत असणे आवश्यक आहे। काव्यात्मक सहज सोपी भाषाशैली जाहिरात आकर्षक बनवते। साध्या पद्धतीने योग्य शब्दांचा वापर करून कमीत कमी शब्दांत केलेली जाहिरात आकर्षक ठरते। त्यानंतर तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे कमीत कमी शब्दांचा वापर, आकर्षक रंगसंगती, काव्यात्मक व लयबद्ध शब्दरचना, सहज सोपी भाषा व आकर्षक चित्रे। व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।